वावटळ कादंबरी हाती घेतल्यावर प्रश्न निर्माण झाला होता, काय असेल यात? कोणती कथा असेल? आवडेल की नाही माहीत नाही. असा सकाळी वेळ होता ऑफिसला जायला, त्यामुळे सहज हातात पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. गोष्ट एवढी रोचक होती, स्टोरी लाईन एकदम मस्त चालली. कधी वाटले लेखक जाणून बुजून एका समाजाची बाजू मांडत आहे, त्यांच्या व्यथा मांडत आहे. पण शेवट होता होता सगळे काही क्लिअर झाले. सुरुवातीला वाचताना लेखक त्या समाजाचा आहे म्हणून तसे जाणून बुजून लिहित आहे असे वाटले. नंतर हळूहळू परिस्थिती समजली. समाज कोणताही असो, वेदना दुःख ही भावना सारखीच असते. माडगुळकरांनी किती उत्तमरित्या सादरीकरण केले. बघता बघता वेळेचे बंधन समजले नाही आणि कादंबरी वाचणे पूर्ण झाले. स्टोरी अशी होती, नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना गोळी घालून ठार केले. नथुराम गोडसे हा मूळचा ब्राह्मण जातीचा असल्यामुळे जनतेमध्ये त्या जातीबद्दल राग निर्माण झाला. त्यामुळे बापूंना मानणारी जनता त्या जातीतील लोकांची घरे जाळणे, घरातील वस्तू दागिने यांची लूट करण्याचे करू लागली. बघा ना, एकाने काम केले पण भोगावी इतरांना लागले. यातूनच माडगुळकरांनी एक वावटळ नावाची कादंबरी तयार झाली. गांधीजीच्या हत्यामुळे सगळीकडे बंदची हाक चालू असते, कर्फ्यू लागतो. त्यामुळे पुण्यात राहणारे 22-25 वयातील ती 3 ब्राह्मण मुले यांचे पुण्याहून घरी जाताना होणारा संघर्ष, हाल अपेष्टा, गाडीतून उतरून देणे, वडा नाला बघून चालत जाणे, अनोळखी गावात मंदिराजवळ बसणे, लोकांची बघण्याची दृष्टी, कसं तरी घरजवळ करत आपले कुटुंब जिवंत आहे की नाही, घरी असेल का, मला मिळतील का, प्रश्नाचा काहूर माजला असताना होणारा विचारांचा संघर्ष. पोचल्यावर घर जळले, कुटुंब कुठेतरी आश्रय घेते, सगळं काही लुटून नेले. 3 कुटुंबाचा वेगवेगळा प्रवास, त्यातला संघर्ष, समाजाची एकंदरीत होणारी हानी, सगळे काही इतके बोलके लिहिले असे वाटते आपण ते वास्तव चित्र आपल्या डोळ्यासमोर बघत आहे. ज्या आजोबांनी मी निवृत्त झाल्यावर पेन्शनवर गावीच जगेन, इथेच मरेन असे ठाम असताना पण गाव सोडणे, सगळं काही एका वावटळीत वाहून गेले असे ते चित्र. एका गावातील मुलाने चोरलेली नाकातील नथ वापस आणून देणे, नंतर आबांनी त्याचे कौतुक करणे, नंतर आबास म्हणतो तो गेल्यावर ती नथ नकली आहे, त्यावर पत्नीचे टोमणे, त्यातून आबाचे मोठेपण, काहींनी सोने पैसे लपून ठेवणे, सगळं काही शांत झाल्यावर तिन्ही मित्र वेगवेगळे होणे, कुटुंब गाव सोडून शहरात राहायला जाणे, तिथे हळूहळू परिस्थिती स्थिरावणे, सगळे काही नंतर ठीक होत जाणे असे ते लिखाण. पण त्या एका वावटळी सगळे काही संपले. वाडा जाळला गेला, पैसे लत्ते सोने नाणे चिलूट हे सगळं झालं, सगळं काही नष्ट झाले. अशी ती एक वावटळ आली आणि सगळं काही बदलून